रामकृष्ण हरी. मी आपल्याला चातुर्मासाचे महत्त्व आणि त्याचे नियम याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. चातुर्मासाचे महत्त्व. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. यामध्ये आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद व अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो, तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढ शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला देव उठतात अशी धारणा आहे. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्याचा असतो. चातुर्मासात हिंदूचे विवाह मुहूर्त नसतात. शेतीतील पेरण्या ज्येष्ठ महिन्यात होतात. आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात. अश्विन महिन्यात पिकांची तोडणी होते. कार्तिक महिन्यात राशी किंवा मळणी होऊन देवोत्थानाची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे. आता चातुर्मासात करायचे व्रत उपासना याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. चातुर्मासात करावयाचे व्रत. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार अर्थात मुंज, तसेच विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते. हरिशयन. संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थाने वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगामुळे सूर्य आणि चंद्राचे दिशेनाशे होणे असाही अर्थ घेतला जातो. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन व दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोत्सव साजरा केला जातो. देवांच्या या निद्राकाळात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. तेव्हा असुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करा असे धर्मशास्त्र सांगते. वार्षिकाश्चतुरो मासान वाहेत केन चिन्नरः व्रतेन न चेदात्पोक्ती किल्मिषम वत्सरोद्भवम्. याचा अर्थ असा की प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते असं म्हणतात. असो, या काळात पावसाळा असल्यामुळे धरणी मातेचे रूप पालटलेले असते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला. मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी
आणि प्रपंचाला मारक गोष्टीचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्ध करतात. चातुर्मासात 4 मास व्रतस्थ राहायचे असते. आता चातुर्मासातील पाळाव्याचे नियम कोणते ते आपण थोडक्यात पाहूया. चातुर्मासातील पाळाव्याचे नियम. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादेच व्रत करतात. आता पहिलं जे आहे पर्व भोजन म्हणजे पानावर जेवण करणे. दुसरं आहे एक भोजन म्हणजे एक वेळेसच जेवण करणे. तिसरं आहे अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे. चौथं आहे एक वाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे. आणि पाचवं आहे मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे. यापैकी सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादेच व्रत करतात. इत्यादी भोजन नियम या चातुर्मासात केले जातात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात धन्यपारणे नावाचे व्रत करतात. म्हणजे यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यावर राहतात. काही स्त्रिया एकभुक्त राहतात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात. चातुर्मासात वर्ज्य करायच्या गोष्टी आपण आता थोडक्यात पाहू. पहिलं आहे प्राण्यांच्या अस्थीचा चुना, चर्मपात्रातले उदक, इडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण इत्यादी पदार्थ वर्ज्य करायचे असते. दुसरं आहे मंचकावर शयन न करणे. परान्न, विवाह किंवा अन्य तत्सम कार्य चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य असे सांगितले आहे. त्याने 4 मास निदान 2 मास तरी एकाच ठिकाणी राहावे यतीने असे काही धर्मग्रंथात सांगितले आहे. अवर्ज्य पदार्थ किंवा अन्न कोणते ते पाहूया आपण. चातुर्मासात हविष्यान्न म्हणजे यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न सेवन करावे असे सांगितले आहे. यामध्ये तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ यात येतात. वर्ज्य पदार्थ रज तम गुणयुक्त असतात तर हविष्यान्न सत्वगुण प्रधान असतात. अशा प्रकारे मी चातुर्मासाची थोडक्यात माहिती सांगून इथे माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.